या ना या. हे काय आज दूध नाही आणलं? अहो नाही, आज मलाच भेटायचं होतं तुम्हासनी. काय तुम्ही मला भेटायला आलात? अहो हळू काय करताय? नाही बघतोय मी, स्वप्नात तर नाही ना? तुम्ही चक्क हे कबूल करताय की तुम्ही मला भेटायला आलात आणि तुम्ही मला भेटण्यासाठी आतुर होतात. तुम्ही काल रात्री झोपला सुद्धा नाही. नाही नाही नाही, मी असं काहीच म्हणत नाही. पर हो, आज मला तुम्हासनी भेटायचं होतं कारण मला तुम्हाला एक भेट द्यायची. भेट? काय भेट देणार आहात? अहो तर ती मी, तुम्ही ओळखा ना. एक मिनिट, तुम्ही मला मेसेज केलाय का? थांबा बघतो. अहो नाही हो, मेसेज नाही पाठवलाय. मग तुम्ही मला पत्र पाठवा. करेक्ट. काय छोटे मला. नाही जाऊ दे, हरलो पटकन सांगा. हो असं काय करताय, इतका ठरलं बी? तुम्ही काय भेट देणार ह्या एक्साइटमेंट मध्ये मला कळतच नाही काय करू. पटकन सांगा ना, काय भेट आहे? सांगण्याऐवजी आता तुम्ही बघा. चला माझ्या बरोबर. कुठे? अहो चला तरी या. रमा, कुठे आहे तुमची भेट? अहो दार उघडून तर बघा. छोटे मला, ही तुमची भेट. महिला स्वयंरोजगार केंद्राचं ऑफिस. कसं वाटलं? रमा, खूपच सुंदर हो. वाटतच नाहीये ना आपला गेस्ट हाऊस आहे म्हणून? अगं अजिबातच नाही. ही सगळी रमाची जादू आहे. तिने सजवलंय. अहो बाईसाहेब, जादू काय त्यात? समद्यांनी मिळून काम केलंय म्हणून शक्य झाले ते. अगं पण कल्पना तुझीच होती ना. पर अजून एक जी? मला तुला एक जबाबदारी द्यायची. अहो सांगा ना. ये. बस. अहो नाही बाईसाहेब, मॅम बस. अहो पर बाईसाहेब. रमा, ही खुर्ची, ही जागा तुझी आहे. महिला रोजगार केंद्राची सगळी जबाबदारी फक्त तुझी असणार आहे. अहो पण मला जमणार आहे का हे? नाही नको, मी आपली घर कामच कर. अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आजपासून तू इथली संपर्क अधिकारी. रमे, अगं खूप खूप अभिनंदन. बघ मी काय म्हणले होते तुला, एक दिवस नक्की अधिकारी होशील तू. आई तू खरंच खूप चांगलं केलं. चला, नवीन संपर्क अधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. अहो पर छोट्या रमा, मला. ही कल्पना तुझीच होती ना. अगं आणि घरातली सगळी कामं सांभाळतेस, हेही सांभाळशील. आणि मला माहितीये इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेला तू चांगलंच मार्गदर्शन करशील. अहो पर बाईसाहेब, मला यातला काहीच अनुभव नाहीये बघा. हा बाईसाहेब बरोबर बोलतीये. तिला काय अनुभव नाही यातला. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, दुसरं कोणाला तरी काम द्या. म्हणजे मग कसं होईल? त्याची काही गरज नाहीये. सुरुवातीला कोणालाच अनुभव नसतो म्हणून काय त्यांनी कामच करायचं नाही का? आई, तुझी निवड अगदी योग्य आहे. अगं आणि काही लागलं तर मी आहेच ना. फक्त एक लक्षात ठेवायचं, आजपासून ही जबाबदारी तुझी आहे. आबासाहेब, अव एक येळ हिऱ्याला तडा जाईल, पर यो हरी तुमच्या विश्वासाला अजाबात तडा जाऊ देणार नाही. असं हे बघ, आपला कार्यक्रम आहे जोरात व्हायला पाहिजे. समजा गावानं तोंडात बोट घातली पाहिजेत. रावसाहेबाच्या सनानकन चपराक बसली पाहिजे. त्यासाठी कार्यक्रमाला गर्दी भरपूर पाहिजे, माणसं पुष्कळ पाहिजेत. आबासाहेब, अव तुम्ही काय बी काळजी करू नका. या समध्या कामात तर आपला हात खंड आहे. रावसाहेबांची गर्दी कोण जमवायचं? मॅसा होता मग.
रावसाहेबांची कारकीर्द पण तूच घडवली ना. ए बरं आबासाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो हे तर माझ्या डाव्या हातचं काम आहे. आता यावेळी उजवा हात बी वापर. कार्यक्रम एवढा झोकात झाला पाहिजे, लोकांनी थक्क व्हायला पाहिजे. होय. आणि त्या रावसाहेबाकडे रोखलेले मीडियाचे कॅमेरे आमच्याकडे वळले पाहिजेत. आबासाहेब, मला या कार्यक्रमात तर काही तथ्य दिसत नाही आणि या हारीवर तर अजिबात विश्वास नाही माझा. अहो एवढी वर्ष झालं तो रावसाहेबांकडे, ते पण नाही विश्वास ठेवत त्याच्यावर. अरे राजकुमार, माझ्यावर जबाबदारी दिली तर तुला काय मिरची झोमली का रे? पण हे काम तुझ्याच्यानं होणार नाही. तुझा अनुभव ना लयच कमी आहे. ए, तुझ्याशी बोलतच नाही मी, कळलं ना. आणि हे असले फालतू कार्यक्रम करत नसतो आपण. आबासाहेब बघितलं का? अहो तुमच्या कार्यक्रमाला फालतू बोलतोय हा? युवा नेते, तुम्ही जुने कार्यकर्ते आहात म्हणून ऐकून घेतोय. यापुढे जरा जपून बोलायचं. तुम्ही युवा नेते आहात, आमच्या पक्षाचे अध्यक्ष नाही, कळलं का? आबासाहेब, या बाहेरच्या माणसामुळे तुम्ही माझा अपमान करताय. हा तर आपल्या पक्षाचा पण नाही हो. पक्षाचा सोडा हो, हा ज्या घरात राहतो ना तिथला पण नाही. आणि अशी दुसऱ्याच्या जीवावर जगणारी बांडगुळ जर पक्षात शिरत असतील ना, तर मला नाही राहायचं तुमच्या पक्षात. मी आत्ताच्या आत्ता तुमच्या युवा नेतेपदाचा राजीनामा देतो. तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला माझा कायमचा राम राम. राजकुमार, तुला हे जड जाईल. माझं जाऊ द्या हो. तुम्ही हा कार्यक्रम केला ना, तर तुम्हाला लय जड जाईल. अरे आमचं काय होतं ते आम्ही बघू. चालणे घेतो. माग्यावरून बघू नकोस, गोळी घालीन. आबासाहेब, नाही म्हणजे बरं झालं त्याला तुम्ही हाकललं. ते काही अशी नाही नाही म्हणणारी माणसं आहेत ना, कार्यक्रमाला ना लई पनवती असतात बघा. बरं आबासाहेब, नाही ते थोडे पैसे मिळाले असते, नाही म्हणजे कार्यक्रमाची तयारी सुरू केली असते ना, म्हणून म्हणलं थोडेसे पैसे. पैशाची काळजी नको. गरज पडली तर सगळ्यांना 200-200 रुपये वाट. पण गर्दी भरपूर जमली पाहिजे. ठीक आहे? होय होय होय. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. 10,000च्या वर लोक गोळा करतो का नाही बघा. बरं हे किती आहेत? आहेत ते सगळे तुझे. लागले तर पुन्हा मागून घे. होय होय. बरं येतो मी. म्हणजे समजा सामान बाहेर काढून ठेवलंय, तेवढं फक्त केंद्रात नीट घेऊन जा. आणि पाय पुसणी फडकी सगळं काढून ठेवलंय. चहा पाण्याचं तिकडेच बघून घेशील. उगाच तेवढ्या पुरतं इकडे नको यायला. बरं ठीक आहे, तू समजा इकडचं आवरून घे, आम्ही दोघी तिकडचं बघतो. चल सुमी. चालेल. अगं मी अशा अवस्थेत कसं काम करणार ग? मी नाही करू शकत. तसं तुम्ही तू माझ्या सोबत चल आणि साधी सोपी कामं कर ना. हा चालेल. कसं आहे की रावसाहेबांनी तुझं काम बघितलं, त्यांना तुझं काम आवडलं, तर तुला बक्षीस देतील ना ते. अगं बाई, बक्षीस देतील? चल ना मग लगेच काम करायला घेऊ. चल चल चल. हा चल लवकर. आले. बाय. छोटे मालक, तुम्ही काही हवाय का तुम्हाला? अहो एक गोष्ट आठवली म्हणून आलो. म्हणजे भीतीच वाटली असं समजा. भीती? कसली भीती? काय झालंय? तुम्ही संपर्क अधिकारी झालात ही चांगली गोष्ट आहे, पण आमच्याशी संपर्क तोडू नका म्हणजे झालं. हो छोटे मालक, अजून काम सुरू बी झालं नाही आणि आत्ताच असं बोलताय तुम्ही? असं वाटलं म्हणून सांगायला आलो. मी आज तुम्हाला इसरेल असं स्वप्नात बी होणार नाही, म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा म्हणजे मी कामात इतकं गुंग होऊन जाता की मला कसं कळणार की तुम्ही माझी आठवण काढता म्हणून. मला मेसेज कराल की कॉलच कराल बोलायला? छोटे मालक, मी आज तुमची आठवण काढली की तुम्हाला उचक्या लागतील ना. मग उचक्या लागल्या ना की मग समजून घ्या मी आठवण काढली म्हणून. असं बाय. छोटे मालक, ओ छोटे मालक, छोटे मालक, अहो मी आता ते सर्पक अधिकारीची खुर्ची आहे ना त्याच्यावर बसले होते हो. लय भारी वाटलो. मला पण करा ना असा कुठला तरी अधिकारी. नाही म्हणजे माझ्या शिक्षणाचं बघा ना काहीतरी. हो आज बघतो.
नक्की. अगं बाई, म्हणजे मी पण लवकर संपर्क अधिकारी होणार का? सरपक नाही, संपर्क अधिकारी. ते मला नाही जमतो. ते जे काय आहे ना ते करा, पण माझ्या शिक्षणाचं नक्की बघा बरं का. हो, लवकर करूया. हा ठीक आहे, येते मी. कसं सहन करतो तुम्ही घरी या ना. बर, आपण कुठे होतो? आपण कुठं बी नव्हतो. आता एक काम करा, तुम्ही इथं आलाच आहात ना, तर हे खाऊन घ्या. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये तुम्ही. थांबा, मी खायला देते. तुम्ही पण अरे छोटे मालक, हे कुठे गेले? छोटे मालक, रमा, जी. अगं काय का पोहे घेऊन कुठे चाललीस? अहो बाईसाहेब, छोटे मालक खाल्ली काही नीट खातच नाहीये. आत्ता बी मी पोहे घेऊन आले आणि कुठे गायब झाले काय माहिती. काय झालंय त्याला देव जाणे. बघ असेल त्याच्या खोलीत. बघते. रमा, रमा, अगं काय होतंय? हा, काय होतंय? अहो काही नाही बाईसाहेब, एवढं काही नाही. रमा, हे बघ, तुला काहीतरी त्रास होतोय आणि तू मला सांगत नाहीयेस. काय होतंय सांग. अहो नाही, ते नवरात्राचे उपवास धरलेत ना, तर त्यामुळे थोडं गरगरतंय, बाकी काही नाही. अगं मग उपवासाचं काहीतरी खाऊन घे ना. अहो बाईसाहेब, 9 दिवस मी काही बी खात नाही, फक्त पाणी पिते. अगं मग आता इतके अहो दिवस. बाईसाहेब, खरंच काही नाही. मी दरवर्षी करते उपवास, आणि नवसाईच्या पायाजवळ फुल व्हायला ना की माझं पोट आपोआप भरते. कमाल आहे तुझी. उपवास करायचे, कामं करायची. अगं अशाने त्रास होईल तुला. अहो सवय आहे मला, एवढं काही नाही. पण बाईसाहेब, तुम्ही फक्त छोट्या मालकांना सांगू नका. नाही सांगणार. नवसाई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. बरं, मी छोट्या मालकांना बघते. रमा, पिंट्या दादा, अरे तू इथे काय करतोय? मला जरा प्रतापरावांना भेटायचं होतं. रमा, त्याला घेऊन जा प्रतापच्या रूम मध्ये. बाय, या आतमध्ये. हो, शक्य तेवढा लवकरच पाठव. ओके, बाय. राजकुमार, तू इथे? छोटे मालक, दादाला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना, काय झालं? प्रतापराव, तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची होती. तुम्ही आणि रावसाहेबांनी जो दसऱ्याला कार्यकर्त्यांचा मेळावा ठरवलाय ना, तो उधळून लावण्याचा प्लॅन आहे. आणि आता याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच. आबासाहेबांकडून अजून काय अपेक्षा करणार? एकदम बरोबर. म्हणूनच मी तुम्हाला आधी सावध करायला आलोय. काय ही गोष्ट करण्यासाठी आबासाहेब कुठल्याही थराला जाऊ शकतात. मी चांगलंच ओळखतो त्यांना. तू काळजी नको करूस, मी असं काही होऊ देणार नाही. पण हे सगळं तू मला का सांगतोस? आबासाहेब तर तुझे आराध्य दैवत होते. आराध्य दैवत होते. त्यांचा पक्ष आता मी सोडलाय. काय? अरे पिंट्या दादा, हे असं एक. हो, असंच. काय ते जे काही वागत होते ना, ते मला नव्हतं पटत. खरं तर ज्या दिवशी त्यांनी रमाला चप्पल उचलायला लावली ना, त्याच दिवशी मी पाऊल उचलायला पाहिजे होतं. जाऊ द्या, जे झालं ते झालं. चला, येतो मी. राजकुमार, सांगितल्याबद्दल थँक्स. आणि हो, आमच्या नवीन पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे. बघ, विचार कर, आम्हाला तुझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे. आणि तुझ्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. रमा, ह्याच्या चहा पाण्याचं बघा. वय, ते मी बघतेच. पण छोटे मालक, तुमच्या खाण्याचं काय? तुम्ही. हो, आपल्याकडे पाहुणे आलेले असताना तुम्ही मला काय विचारताय? नाही नाही नाही, खरंच काही नकोय मला. येतो मी. अरे पिंट्या दादा, थांब की, मला बी यायचंय मंदिरात आरतीसाठी.
मी पण तिकडेच जाणार होतो. चांगलंय की मग तुम्ही दोघं या, मी होतो पुढा. छोटे मला तुम्ही नाश्ता करून घ्या. हा ठेवा ना, घेतो मी, खाऊन घेतो. छोटे मला थांबा थांबा थांबा. काय झालं? अहो शारदाताईंची कोणी भांडतंय वाटतं. अहो मी नेहमी तिच्याच कडून भाजी घेते. तुम्ही थांबा. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं. हे बघा, मी बी तुम्हाला आधीच बोललो होतो. हे बाबा मग राहू दे, मला नाही परवडायची. हो, कळली तुमची नाटकं सगळी. द्या मला माझे 5 रुपये परत द्या. अहो दादा खरंच नाही परवडणार, माझा तेवढाच नफा आहे. तो बी दिला तुम्हाला तर कसं परवडणार सांगा बरं. हो, शारदाताई काय झालं? अहो तो बघा ना, 10 रुपयाची जुडी 5 रुपयाला मागतोय. 5 रुपयासाठी किटकिट करतोय. अहो दादा जाऊ द्या ना तुम्ही पण. 5 रुपयासाठी काय भांडताय? आणि कष्टाच असतात त्यांच्या ते. हो, तुम्ही नका मध्ये पडू, आणि जर मध्ये पडणार असाल ना तर ते माझे 5 रुपये तुम्ही परत द्या. पण मी तरी का द्यावे? नाही ना त्यामध्ये. हो द्या, मला माझे 5 रुपये परत द्या. नाही देत. हे मला ना शहाणपण शिकवायचं. मला माझे 5 रुपये परत पाहिजे. आता मी ना लक्षात ठेवा. लाज नाही वाटत तुम्हाला? आणि ही काय पद्धत झाली बोलायची? तुझी एवढी हिंमत? काय रे, जास्त माज आला का रे? हा, ही कष्टकरी माणसं, त्यांच्याशी वागताना प्रेमाने आणि आदरानेच वागायचं. आणि बाई माणसाशी वागताना त्या कानाखाली मारली आहे ना, तो गाल आटवायचा. परत जर का असं काही करताना दिसलास ना तर तंगड तोडून हातात दे ना. चल निघ. निघ. अगं शारदाताई तू कशाला रडतेय? हे बघ रडू नकोस, शांत हो. अहो ताई जीव जातो भाजी विकून नफा मिळवायला, आणि ही माणसं अशी वागतात. हे बघ, ह्या पुढे तुझ्या भाजीला तुला जो भाव हवा ना तोच मिळेल. आणि तुझी समधी भाजी पण विकली जाईल. ते कसं बरं? तू आमच्या महिला स्वयंरोजगार केंद्रात ये. तिकडे आलीस ना की तुला समधी माहिती मिळेल. तुम्ही म्हणल्यावर येणारच. तुम्ही काहीतरी चांगलाच विचार केला असेल. कधी होणार सुरू? येत्या दसऱ्याला वाड्यावरच्या गेस्ट हाऊसवर. मी नक्की येणार. चालेल. भव्य आबासाहेबांची भव्य पुष्प तुला. हे आबासाहेब ना काय करतील याचा नेम नाही. खरंच आहे. ओ दादा, ओ वहिनी, देवीला वेणी घेऊन जा ना. फक्त 10 रुपयाला. बोला किती देऊ? बरं, तुमच्यासाठी 2 रुपये कमी करते. 8 ला घेऊन जावा ना, पण फक्त तुमच्यासाठीचा. बोला किती वेणा देऊ? मला एक सांग, तू हे काम का करतेस? शाळेत जात नाहीस? नाही जात. का ग बाळा, तुला शाळेत जावंसं वाटत नाही? वाटतंय की, पण शाळेत जायला लय पैसे लागतात. एवढे पैसे कुठून आणायचे? तू शाळेत जाणार असशील ना तर मी तुला पैसे देईन अभ्यासासाठी. पण हे काम नाही करायचं, फक्त अभ्यास करायचा. ओके? हे घे, अभ्यास कर. चालू द्या तुमचं. छान चाललंय. आम्ही करतो बातमी. म्हणजे लोकांनी तुमच्या कार्यक्रमाला यावं म्हणून तुमचं हे पैसे वाटपाचं काम चालू आहे ना, ते चालू द्या असं म्हणलं आम्ही. बाळा तुझा हे घे. शाळेत जाऊ द्या बस. सावकाश. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय.
मी तिला पैसे तिच्या शिक्षणासाठी दिले. अहो एक तुम्हाला माहित मला माहित बाकी लोकांना मीडियाला कुठं माहित आहे. काय म्हणत होतो नाही म्हणत नाही धमकी देत होता तुम्ही आम्हाला. माझी बातमी सोशल मीडियावर टाकी. पण आता काय? आता मी बी लोकांना हेच सांगणार. रावसाहेब आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या कार्यक्रमाला लोकांनी यावं म्हणून पैसे वाटत होते. टाकू का बातमी? टाकू? धमकी देत असाल तर तुम्ही चुकीच्या माणसासमोर उभे आहात. मी अशा फालतू धमक्यांना नाही घाबरत आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही तुमच्यासारख्या खालच्या थराला नाही जात. प्रतापराव तोंड सांभाळून बोला. तुमच्या वयाचा मान ठेवतोय ह्यातच समाधान मानतो. नाहीतर मला धमकी देताना समोरचा हजारदा विचार करतो. एवढा मान? ठीक आहे. आजपर्यंत तुम्हाला न सांगता आव्हान देत होतो. आता खुलं आव्हान देतो. नाही तुमचा कार्यक्रम उधळून लावला ना तर आबासाहेब देशमुख नाव नाही सांगणार. मग आता तुम्ही तुमचं नाव बदलण्याची तयारी करा.